नमस्कार आणि संत साहित्य या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर या सिरीज मध्ये आपण अनुभवत आहोत महाराजांनी लिहिलेले सुंदर असे अभंग, जे की आपण संपूर्ण गाथा या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर आजचा अभंग आहे, कर्कटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप होळा दावी हरी, ठेवेले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखवे वहिली येसी मूर्ती, गरुडा पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप. झुरोणी पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. तर आपण आता ओळीने अर्थ पाहूया. कर्कटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप होळा दावी हरी. तर भावार्थ असा आहे, जर आपल्या मनात भक्तीची खरं मनापासून जिज्ञासा असेल तर देव आपल्याला स्वतःच अस्तित्व दाखवतो, मग ते ध्यानात, स्वप्नात किंवा आंतरिक अनुभूतीत का असेना. त्याचा जर आपण जीवनाशी संबंध लावला तर आजच्या धकाधकीच्या जीवनातही जर आपली श्रद्धा खरी असेल आणि प्रयत्न निस्वार्थ असेल तर आपल्याला यश, शांती आणि सत्य याची प्रत्यक्ष अनुभूती होते. पुढे महाराज म्हणतात, ठेवेले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. विटेवरती विठुरायाचे दोन्ही चरण त्याने ठेवलेले आहेत आणि असे हे रूप देवा आम्हाला दाखव. आपण आपलं मोठेपणा सोडून जेव्हा साधेपणा स्वीकारतो तेव्हाच आपल्याला देवत्वाचं दर्शन घडत असतं. जीवनात कधी कधी मोठ्या पदव्या किंवा पैसा न पाहता साध्या गोष्टींमध्ये खऱ्या समाधानाचा अनुभव घेतला पाहिजे. जसे विठुराया विटेवर उभा आहे तसेच आपणही साधेपणात जगायला शिकायला हवं. पुढे महाराज म्हणतात, कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती. जेव्हा आपलं मन निर्मळ असतं तेव्हा आपल्या श्रद्धेच्या डोळ्यांनी देवाचं सौंदर्य दिसायला लागतं. स्वतःच्या मनात निर्मळता, साधेपणा ठेवल्यास आयुष्यात प्रत्येक माणसातही आपल्याला देवत्व दिसू शकतं. म्हणजे आपल्या नजरेत बदल झाला पाहिजे, बाहेरच्या गोष्टी बदलायला नको, आपण आपली नजर बदलली पाहिजे. पुढे महाराज म्हणतात, गरुड पारावरी उभा राहिला असी, आठवी मानासी तेची रूप. विठुराया, तू गरुड पारावरती उभा राहिलेला आहेस आणि आमच्या मनाला फक्त तेच रूप तुझं आठवत आहे. जसं आपण एखाद्या आपुलकीच्या व्यक्तीला सतत आठवत असतो, तसं भक्ताला विठुरायाचं दर्शनही सतत आठवतं. कोणतीही स्थळ, काळ, अडचण याला अडवत नाही. पुढे महाराज म्हणतात, झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, हे पंढरीनाथा भेटावया. इतकी उत्कट भावना आहे की शरीर झुरतं आणि एकच इच्छा उरते, ती फक्त विठुरायाच्या प्रत्यक्ष दर्शनाची, विठुरायाच्या प्रत्यक्ष भेटीची. कोरोना काळामध्ये आपण पाहिलं असेल की वारकऱ्यांची ती उत्कट भावना, ती उत्कट इच्छा वारी न झाल्यामुळे वारकरी किती व्यथित झाले. तर आपल्या जीवनातही आपल्याला एखादी गोष्ट जसे प्रेम, शांती, सत्य मनापासून हवी असेल तर आपणही असेच आतून झुरायला शिकायला हवं. म्हणजे ती उत्कट भावनेने आपण कष्ट करायला हवं. पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. अखेर महाराज विठुरायाला विनवतात, माझी आस पूर्ण कर, मला उपेक्षित करू नकोस. हेच तर आपल्या सर्वांच्या जीवनातलं गुपित आहे. आपली प्रार्थना, आपली भक्ती ही फक्त देवाकडे याचिकेच्या रूपात नसावी, तर ती प्रेमपूर्वक स्वीकारली जावी, अशी विनवणी असावी. पुढे महाराज म्हणतात, तर जसं आपण हा अभंग फक्त शब्द नाही, ही आपली आतली भक्ती जगण्याची एक सुंदर वाट आहे. आपणही आपल्या आयुष्यात विठुरायाच्या स्वरूपासारखं पावित्र्य, साधेपणा आणि प्रेम जोपासूया. जर तुम्हाला हा अभंग आणि त्याचा भावार्थ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर चालत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. पुन्हा भेटूयात अशाच सुंदर आणि भन्नाट अभंगावरती.